ओके, सो एखादा स्टुडंट जर तुमच्याकडे आला तर तुम्ही स्टुडंट्सचे पूर्ण अकॅडमिक्स बघून मग त्यांना कोर्सेस सजेस्ट करता, बिकॉज देर आर व्हेरी फ्यू की ते खूप अलाइंड असतात की मला काय करायचं आहे करिअर म्हणून, बट देर आर एन नंबर ऑफ पीपल की त्यांना नाही माहिती आहे पण करायचं आहे काहीतरी, खरंच छान करायचं आहे, तर तुम्ही ते नक्की कसं डिसाईड करता? सो असं होतं बरं, स्टुडंट्स आमच्याकडे जेव्हा वेळेला येतात त्यावेळेला त्यांना क्लिअरिटी नसते किंवा खूप ऑप्शन असतात, थोडं कन्फ्यूज असतात काय करावं कसं करावं. सो ॲकॅडमिक्स बरोबर त्यांना अजून काय काय करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे 10वी-12वी पासूनचे पुढचे ॲकॅडमिक्स, कुठले सब्जेक्ट्स त्यांना आवडत आहेत, काय करायला आवडतं. काही स्टुडंट्स असे असतात की ज्यांना ग्रुपमध्ये काम करायला आवडतं, काही जण असे असतात की ज्यांना आयसोलेशनमध्ये काम करायला आवडतं. सो बरेच पॅरामीटर्स असतात. त्याच्यावरनं आम्ही त्यांना साधारण कोर्सेस डिफाईन करून देण्यासाठी मदत करतो. आणि कोर्सेस, मग त्याच्यानंतर कंट्रीज, त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीज आणि मग ॲप्लिकेशनसाठीच्या काय काय गोष्टी लागणार आहेत ते त्याच्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो. ती सगळी डिफाईन होते आधी स्टुडंटशी बोलल्यानंतर. जोपर्यंत आम्ही हे बोलत नाही त्यांच्याशी अंडरस्टँडिंग करून घेत नाही, फक्त ॲकॅडमिक्सवरती थोडंसं सांगणं आम्हाला अवघड जातं. इफ स्टुडंट इज कन्फ्यूज, बोलल्यानंतर येस वी गेट दॅट क्लिअरिटी आणि मग आम्ही त्यांना ते पूर्ण शॉर्टलिस्टिंग देतो. ओके, नाईस. कारण खूप जास्त कोर्सेस आहेत, सो साहजिक आहे राईट की कन्फ्युजन ते होणारच. आणि कमिंग ऑन इंडिव्हिज्युअल, तर आज मला हे छान वाटतं तर उद्या मला काहीतरी चांगलं वाटूच शकतं, त्यावर तो क्लॅरिटी देणं, दॅट इज समथिंग विच इज होतच. ते म्हणजे म्हणलं तसं की मे बी 1,00,000 कोर्सेस आहेत, आपल्याला एकच पाहिजे. सो इट इज खूप मोठं कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये, नो डाऊट ऑन दॅट. पण तेच डिस्कस करून मग ते त्या पॅरामीटरवरती येऊन मग शॉर्टलिस्टिंग. सो यू आर क्लोजर टू इट. तुमचं कन्फ्युजन डिक्लटर होत होत तुम्ही त्याच्या क्लोजर येता अँड देन द प्रोसेस कॅन टेक फॉरवर्ड. सो ते आम्ही त्याला प्रोफाईल इव्हॅल्युएशन म्हणतो. प्रोफाईल इव्हॅल्युएट करून घ्या म्हणजे मग तुम्हाला या गोष्टी पुढे नेण्यासाठी डिसिजन घेण्यासाठी सोपं पडेल. राईट. म्हणजे हा रोल खूप क्रुशल आहे, वायटल आहे रादर, जो सिधुरा प्ले करतो असं म्हणू शकतो, की कस्टमाइज प्लॅन फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल, की त्याचा पूर्ण बॅकग्राऊंड स्टडी करून त्याच्याशी सगळं बोलून त्याने नक्की काय करावं त्याचा सगळा रोडमॅप. Exactly. I would like to give you one example over here. We had one student की त्याचं BCom and CS company secretary course was done. पण कंपनी सेक्रेटरी somehow कंप्लीट झालेलं नव्हतं, म्हणजे लास्ट एक्झाम राहिली होती, नव्हतं थोडं करता येत. बट स्टील कन्फ्यूज की काय करावं करिअरमध्ये. थोडे पिअर प्रेशर्स पण होते की अरे काय आता. सो जेव्हा आम्ही बोललो डिटेल्डमध्ये त्यावेळेला लक्षात आलं की इज मोर इंटरेस्टेड टुवर्ड्स द ब्रँड्स. मार्केटिंग, ब्रँडिंग, वॉज मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स दॅट. हे बोलण्यातनं आणि सगळ्या प्रोफाईलमधनं अंडरस्टँड होत होतं. सो वी हेल्प्ड हिम फाइंड अ कोर्स विच इज लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट in UK. And after completing the BCom, he went to that particular course. Again, it is another success story for us that student got the admission, got the scholarship also, completed it, आणि तिकडं गेल्यानंतर he studied well. And to be frank, आत्ता काय करतोय माहीत नाही आहे, कारण आय गेस ही इज डुईंग वंडरफुल. नो न्यूज इज अ गुड न्यूज, सो मस्ट बी डुईंग गुड. पण हे होतं की कन्फ्युजन असतं, कसं करू, एकदम एवढा ड्रास्टिक शिफ्ट कसं करू, पेरेंट्सना कसं सांगू, पिअर प्रेशर्स असतात, कसं करू, खूप जास्त. पण हे लाइकिंग असल्यामुळे इफ दे कुड टेक अ डिसिजन, दिस टर्न अराउंड कॅन हॅपन. व्हेरी ट्रू. आणि वी हॅव सीन विथ लॉट ऑफ स्टुडंट्स. हे आत्ता मला टॉप ऑफ द माइंड एक एक्झाम्पल आलं, पण देर आर नंबर ऑफ स्टुडंट्स की त्यांचं हे कन्फ्युजन असतं. अंडर पिअर प्रेशर एज वेल देर आर रॉंग डिसिजन्स मेड जे होऊन देत नाही असं म्हणू शकतो आपण. एक्झॅक्टली. कारण आजकाल जर विद्यार्थ्यांना विचारलंच की का जायचं आहे अब्रॉडला, तर एकमेव उत्तर येतं की UKला ना खूप जॉब्स आहेत, कदाचित त्यामुळं UKलाच मला जायचं आहे. कॅनडामध्ये पॅकेज खूप छान मिळते म्हणून कॅनडामध्ये जायचं आहे. बट ह्यावर तुम्ही खरंच काय सांगताल जर, कारण आत्ता इनिशियली अजून जायचं आहे बरोबर, पण जाण्या अगोदरच ते पॅकेज कुठे चांगलं मिळेल, जॉब कुठे चांगलं मिळेल, ह्या दृष्टिकोनातून सिटीज कन्फर्म आउट करतात. बट ह्यावर तुम्ही काय सांगाल?
मी थोडंसं म्हणेन की ही थोडी आयरनीच आहे. आपण एज्युकेशनबद्दल बोलतो पण बोलतोय जॉबबद्दल. बरोबर. सो ज्या वेळेला आपण करिअर म्हणतोय त्यावेळेला आधी जेव्हा सब्जेक्ट लर्निंगवर भर द्यावं. यात मी एक कसं सांगेन तुम्हाला, आपण शाळेत पेन्सिल वापरतो आपण. बरोबर. पेन्सिल आपण शार्पनर करतो. हो. तर त्याला टोक येतं. हो. तर कन्सिडर दिस शार्पनर ॲज मे बी यू आर टिल 12th स्टँडर्ड ऑर ग्रॅज्युएशन लेवल, की जिथं तुम्ही बोथट आहात पण तुम्हाला शार्पन केलं जात आहे. तुम्ही एका लेवलचं एज्युकेशन घेताय. तुम्हाला थोडी क्लॅरिटी आली की आता मला करिअरमध्ये काय करायचं आहे पुढे. सो ते झालं. ओव्हरसी एज्युकेशन तुमच्या बाबतीमध्ये काय करतं की हे स्किल अजून शार्पन करतं सो दॅट तुम्ही कुठंतरी काहीतरी छान लिहू शकाल. ते जेवढं टोकदार असेल तेवढं तुमचं अक्षर छान येणार आहे, सगळ्या गोष्टी छान येणार आहेत. राईट. त्याचप्रमाणे ओव्हरसीजला जाताना जे तुम्ही करिअर निवडताय हे करिअर यापुढे तुम्हाला आता एम्प्लॉयबिलिटीसाठी तुम्ही बघताय म्हणल्यानंतर ते करिअर शिकणं, ते सब्जेक्ट शिकणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर का सब्जेक्ट्स नाही शिकलात आणि म्हणलात की मला डायरेक्ट जॉब पाहिजे तर होणार नाही. आजकालच्या ज्यात आपण सगळीकडे बघतो की तुम्ही किती सोल्युशन ड्रिव्हन आहात. एखाद्या प्रॉब्लेमला हे बघितलं जातं. ते सोल्युशन ड्रिव्हन होण्यासाठी तुम्हाला तो सब्जेक्ट लर्न करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण आधी म्हणलं तसं की गोईंग टू द डेव्हलप कंट्री असं करिअर काहीतरी तुम्ही बघता किंवा सब्जेक्ट्स लर्न करता की जे तुम्हाला मे बी माहीत नाही आहेत. सो सब्जेक्ट लर्निंगवर भर ठेवा. तिथे तुम्ही व्यवस्थित तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं तर तुम्हाला ऑब्व्हियसली जॉब मिळण्याची प्रॉबॅबिलिटी तुमची वाढते त्याच्यात, कारण तुम्ही ते व्हॅल्युएबल होता फॉर द एम्प्लॉयर. पॅकेजच्या आधी मी तुम्हाला काय चांगलं माझ्याकडनं देऊ शकतो हे जर का तुम्ही कंपनीला चांगलं पटवून देऊ शकला तर तुमची जॉब मिळण्याची प्रॉबॅबिलिटी ही वाढते. सो आय वुड से की फोकस फर्स्ट ऑन विथ सब्जेक्ट अँड लर्निंग दॅट सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. म्हणजे इथून आधी जॉब कुठे मिळावा ह्यापेक्षा कोर्स कोणता निवडावा, त्याच्यात माझी किती आवड आहे किंवा तो खरंच मी 2 वर्ष 3 वर्ष कम्प्लिटली त्याच्यामध्ये डिवोशन देणार आहे का, बरोबर, याचा विचार आज करायला हवा इन्स्टेड ऑफ मला जॉब आणि इकडे पॅकेज कोणत्या सिटीजमध्ये. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे आपण जेव्हा इथे शिकतो एका लेवलपर्यंत तर आपल्याला टेक्स्टबुक्स असतात. राईट. शाळेमध्ये याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही ओव्हरसीजला मास्टर्स प्रिडॉमिनेटली करायला जाता देर आर नो मोर टेक्स्टबुक्स, देर आर रेफरन्स बुक्स. सो आता कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स काय घ्यायचा आहे आणि त्याच्याप्रमाणे मला असाइनमेंट्स करायच्या आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे. तिथं तुमचे इंटलॅक्ट सुरू होतो की तुम्हाला कन्सेप्ट मे बी सांगितली गेली आहे पण असाइनमेंट दिली गेली आहे पण ओके आता मी कुठल्या बुकमधनं घेणार आहे, कुठल्या साईटवरनं घेणार आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. बरं ते मिळालंय साईटवरनं म्हणून मी तसं लिहून काढतोय असं नाही आहे. तुम्हाला काय कळलं हे तुम्हाला लिहून काढायचं की मी इकडनं एक रेफरन्स घेतलाय, मला या सब्जेक्टमधलं हे अंडरस्टँड झालेलं आहे. सो इथे तुम्ही इंटलॅक्ट व्हायला सुरुवात होता की इथे तुम्ही इन अ वे मार्केट रेडी व्हायला सुरुवात होता. कारण का जेव्हा तुम्ही कुठेही कंपनीमध्ये जाताय, कुठल्याही जॉबमध्ये तुम्ही एंटर होताय किंवा बिझनेसमध्ये एंटर होताय, खूप वेगवेगळे चॅलेंजेस येतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात की जे मे बी टेक्स्टबुक्समधनं नाही शिकवल्या जात. त्याच्यामध्ये ते प्रॅक्टिकल लेवलवर एक्सपिरियन्स. मगाच्या तो एक भाग माझा सांगायचा राहिला. मोर ऑफ अ प्रॅक्टिकल ओरिएंटेड एज्युकेशन इज अनदर पॉईंट की जिथे तुम्ही स्टडी अब्रॉडसाठी जाता. एज्युकेशन हे बऱ्यापैकी प्रॅक्टिकल लेवलवरती तुम्हाला शिकवलं जातं. सो त्याचा तुम्हाला फायदा पुढे अगेन एम्प्लॉयबिलिटीसाठी होतो किंवा करिअर पुढे नेण्यासाठी होतो. सो तो पण मुद्दा त्याच्यात घेतो. बरोबर सर, अगदी बरोबर. सो ह्याच्यामध्ये ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणाला अब्रॉड जायचा आहे तर सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा एक रोडमॅप असेल. बरोबर. तर तो काय असेल? सो आम्ही आमच्या एक 17-18 वर्षाच्या अनुभवातनं हा एक प्रूव्हन रोडमॅप टू स्टडी अब्रॉड हा तयार केलेला आहे की इट हॅज बीन क्लिअर नाव. म्हणजे स्टुडंट ज्या वेळेला आमच्याकडे होतं त्यावेळेला एक पुढचे 2-3 वर्षाचा त्याला रोडमॅप आरामात नीट क्लिअर त्याला दिसतो. मग एक उदाहरण द्यायचं झालं तर जसं तुम्ही गुगलवरती पिन टाकता ना कुठेतरी जायचं असेल तर आणि मग तो गुगल तुम्हाला मॅप दाखवतो आणि तो तुम्हाला शॉर्टेस्ट रूट दाखवतो आणि ट्रॅफिक असेल तरी सांगतो की दुसरीकडनं जा. तसाच काहीसा रोड मॅप आमच्याकडनं तयार होतो. त्याच्यात इनफॅक्ट आम्ही हेही सांगतो की तुम्हाला लोकेशन कुठली टाकायची आहे की जे आपण म्हणलं तसं कुठली युनिव्हर्सिटी, कुठलं कंट्री काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. रोडमॅप ज्या वेळेला चालू होतं जे आपण बोललो तसं कन्सल्टेशननी ॲक्च्युली रोडमॅप चालू होतो की तुमच्या डोक्यात काहीतरी विचार येतो की अरे मी परदेशी शिक्षणाला जावं का. इथे ॲक्च्युली प्रोसेस चालू होते
की जिथे आम्ही ती म्हणतो की तुम्ही कन्सल्टेशनसाठी येता, की जिथे यू जस्ट मेक शुअर की तुम्हाला अंडरस्टँड होईल की ओव्हरसीज एज्युकेशन काय आहे. सो इट इज डिवाइड इन टू 3 पार्ट: अंडरस्टँड, डिसाईड, अप्लाय. सो जेव्हा तुम्ही म्हणता की आम्हाला जायचं आहे कन्सल्टेशनला येता, फॉर अस इट्स अंडरस्टँडिंग फेज. तुम्हाला हे माहीत नाही आहे की तुम्ही स्टडी अब्रॉडला जात आहे. युजली आपण ऑनलाईन सर्च करायला लागतो, आपले ओळखीतल्या लोकांना विचारायला लागतो, दे स्टार्ट गिविंग यू द इन्फॉर्मेशन. पण ती कन्फ्युजिंग होते, कारण ती म्हणलं तसं की त्यांना जी माहिती आहे ती देतात, पण तुम्हाला काय रिलेट होतीये हे कळत नाही. बरोबर. सो कन्सल्टेशनमध्ये मेक शुअर की ओव्हरसीज एज्युकेशन काय आहे. देन कम्स द डिसाईड. डिसाईडमध्ये की मग तुम्ही डिसिजन घ्या ॲज अ फॅमिली, कारण दिस इज अ फॅमिली डिसिजन. नुसतं पेरेंट्स किंवा नुसतं कॅन्डिडेट असं डिसिजन नाही घेऊ शकत. सो अंडरस्टँड करून घ्या की कसं आहे. त्याच्यानंतर डिसाईड, टेक अ डिसिजन, येस, नो, मे बी, किंवा तुम्हाला प्रिपेअर व्हायचं आहे, नॉट राईट नाव, मे बी आफ्टर 1 year, जे काय असेल ते. अँड देन अप्लाय. अप्लाय इज अ प्रोसेस वेअर कन्सल्टंट म्हणून आम्ही काय करायचं आहे, स्टुडंट म्हणून त्यांनी काय करायचं आहे, पेरेंट्स म्हणून त्यांनी काय करायचं, या गोष्टी बऱ्यापैकी क्लिअर आउट झालेल्या असतात. आणि त्याचा एक रिव्हर्स कॅलेंडर तयार होतं की कुठल्या इंटेकला तुम्हाला जायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पूर्ण उलटं कॅल्क्युलेशन येतं. ॲज पर आवर एक्सपिरियन्स हे जे उलटं कॅलेंडर तयार होतं किंवा कन्सल्टेशनला कधी तुम्ही यावं, तर तुम्ही जायचा जेव्हा विचार करताय त्याच्या 1 ते 1.5 वर्ष आधी ही प्रोसेस चालू व्हायला पाहिजे. ओके. सो 1 ते 1.5 वर्ष आधी साधारण कन्सल्टेशन, त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की एक 10 ते 12 महिन्यापर्यंत तुमचं शॉर्टलिस्टिंग, कुठल्या कंट्रीला जायचं आहे, कुठला कोर्स काय. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी एक्झाम्स असतात, IELTS, TOEFL, GRE, GMAT, ज्या कुठल्या तुम्हाला लागत आहेत त्या. शॉर्टलिस्टिंगमधनं कळतं आपल्याला की आपल्याला कुठल्या एक्झाम्स द्यायच्यात आणि त्याला साधारण स्कोर काय यायला पाहिजे. बरोबर. सो अकॉर्डिंगली यू कॅन फोकस अँड गिव्ह दोज एक्झाम्स. त्याच्यानंतर प्रत्येक युनिव्हर्सिटीला ॲप्लिकेशन्स आपले होतात, त्याच्यासाठीच्या ज्या डॉक्युमेंट तयार करावे लागतात, स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा एसे आपण म्हणतो ते, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बाय द वे. देन द लेटर ऑफ रेकमेंडेशन, तुमचे अकॅडमिक डॉक्युमेंट्स, पासपोर्ट. बरेच ठिकाणी आम्ही हेही बघितले की नावं सेम नसतात. पासपोर्टवरती स्पेलिंग वेगळं आहे, मार्कशीटवरती वेगळं आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो प्रिपेअरिंग दॅट. मग ॲप्लिकेशन्स करणे प्रत्येक युनिव्हर्सिटीला ज्या आपण शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीकडनं साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स यायला सुरुवात होते. आपण साधारण 5 ते 8 युनिव्हर्सिटीजना अप्लाय केल्यानंतर 3-4 ठिकाणून आपल्याला ॲक्सेप्टन्स येतो की हो तुम्हाला ॲडमिशन आम्ही देऊ शकतोय. काही ठिकाणी रिजेक्शन्स येतं. आलेल्या ॲडमिशन्स ज्या आहेत 3-4, त्याच्यातनं वी हॅव टू सिलेक्ट 1 की बाबा कुठल्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. मग त्याचे फी पेमेंट, तिथे पेरेंट्स कम्स इन टू द पिक्चर की बाबा फायनान्सेस कसे उभे करायचे, सेविंग आहे, एज्युकेशन लोन आहे, जे काय असेल. सो अरेंजिंग दोज फायनान्सेस, फी पेमेंट त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीजना करायचे आहेत. ते झाल्यानंतर युनिव्हर्सिटी सेंड्स टू द विजा डॉक्युमेंट्स. आता हे कंट्री टू कंट्री वेगवेगळे असतात, त्याला नावं वेगळी आहेत. बरोबर. ते विजा डॉक्युमेंट्स बेसिकली तुम्हाला येतात. देन प्रिपरेशन फॉर द विजा, देन ॲप्लिकेशन ऑफ द विजा, गेटिंग द विजा, ही पुढच्या स्टेप्स आहेत. आणि ते झाल्यानंतर ऑब्विसली द प्री डिपार्चर. मग तुमचं ॲकोमोडेशन बुकिंग आहे, फॉरेक्स आहे, करन्सी एक्सचेंज लागेल, एअर तिकीट लागेल, या सगळ्या गोष्टी. सो हा पूर्णच्या पूर्ण रोडमॅप तयार होतो. सो मी म्हटलं तसं 1 वर्ष किंवा 15 महिन्यापासून आधीपासून तुम्ही चालू करायला पाहिजे. जेव्हा तुमचं प्री डिपार्चर आहे त्याच्या आधी 1 महिन्यापर्यंत ही प्रोसेस संपली पाहिजे, कम्प्लीट, सो दॅट तुम्ही व्यवस्थित तिकडे जाऊ शकता. तो हा एक प्रूव्हन रोडमॅप आहे. त्याच्यामध्ये तिथं गेल्यानंतर सुद्धा तुम्ही युनिव्हर्सिटीला रिपोर्ट करायचं आहे. मग युनिव्हर्सिटी विल स्टार्ट विथ द इंडक्शन. मग तुमचा अभ्यासक्रम सगळा चालू होईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. पण दिस इज व्हॉट इज एक पूर्ण प्रूव्हन रोडमॅप फॉर 1 year. You have to start early for this. That is the key point over here.